न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। पिंपरी चिंचवड महापौर निवडणुकीला रंगत, भाजपाचे अधिकृत उमेदवार जाहीर। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उपमहापौर पदासाठी आव्हान। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी शहराच्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत आहेत। सत्ताधारी भाजपाकडून महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांसाठी अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रवी लांडगे यांचे महापौर पदासाठी तर शीतल शिंदे यांचे उपमहापौर पदासाठी अधिकृत नामनिर्देशन पत्र पाठवले आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपाचे एकूण 84 नगरसेवक निवडून आल्यामुळे महापौर, उपमहापौर तसेच स्थायी समिती सभापती ही सर्व पदे बिनविरोध होतील असा अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात होता। भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने ही निवडणूक केवळ औपचारिक ठरेल अशी चर्चा शहरात रंगली होती। मात्र या चर्चांना आता वेगळं वळण मिळालेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांनी उपमहापौर पदासाठी उमेदवारी जाहीर करत राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत दिले आहेत। पक्षाचे शहर अध्यक्ष योगेश बहल यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादीच्या नगरसेविका वैशाली काळभोर यांनी उपमहापौर पदासाठी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे। या अनपेक्षित हालचालीमुळे भाजपच्या बिनविरोध निवड प्रक्रियेला प्रत्यक्षात आव्हान मिळणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या या निर्णयामुळे उपमहापौर निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान होणार, ही प्रक्रिया केवळ प्रतिकात्मक ठरणार याबाबत शहरातील राजकीय वातावरण तापलं आहे। चिंचवड शहर महानगरपालिकेच्या उपमहापौर पदासाठी फॉर्म भरला आहे। पक्षाकडून काहीतरी मला आपल्या पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय योगेश बहल यांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं उपमहापौर पदासाठी आपण फॉर्म भरा। फक्त महापौर पदासाठी तुम्ही अर्ज दाखल करणार? उपमहापौर करणार नाही आणि उपमहापौरसाठी नाही, मला ते काही कल्पना नाही। मला त्यांनी फक्त सांगितलं उपमहापौर पदासाठी फॉर्म भरा म्हणून। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जे आहे उपमहापौर असेल किंवा महापौर दोन्ही पदाचं नामनिर्देशन असं भरायचं नव्हतं असं सांगितलं गेलं, मात्र अचानकपणाने तुम्हाला फोन येते काय? ते शहराध्यक्षांनाच माहिती आहे। शहराध्यक्षांच्या आदेशानुसार मी फॉर्म भरलेला आहे। 37 नगरसेवक निवडून आलेत राष्ट्रवादीचे, उपमहापौर पद मिळेल असं वाटतंय का महापालिकेत? काही घडू शकतं, त्यामुळं म्हणजे मी भरला पाठिंबा पण भरून मिळू शकतो का तुम्हाला या पदासाठी? कारण की शीतल शिंदे त्यांचं नाव अधिकृत जाहीर झालं, ते नाराज असल्याने कुठेतरी आपली या पदावर वर्णी लागू शकते राष्ट्रवादीची? लागू पण शकते किंवा नाही, पण अध्यक्षांनी मला सांगितलं त्या आदेशानुसार मी फॉर्म भरलेला आहे। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।